आता अंधार पडल्यासारखं झालं एकदम. आता वाजलेले आहेत 11:30. 11:30 वाजलेले आहेत आणि खूप असं वातावरण हे झालेलं आहे. एकदम ढगाळ असं भरून आलेलं आहे सगळं. पाहू शकतो खूप असं आलेलं आहे आकाश भरून. हाय, हॅलो, नमस्ते. मी सुवर्णा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते की तुम्ही मजेत असाल आणि आनंदी असाल आणि आपला व्हिडिओ पाहत असाल. आवरलं? हां, काय काय बाकी आहे? तर पाहू शकता 5:30 वाजलेले आहे आणि इथं मी जेवणाच्या तयारीला 5 वाजले तेव्हाच लागलेली. मी त्याच्या आधीच लागलेली आहे, कारण की आपण शक्यतो 6 ते 7च्या आतमध्ये जेवण करून घेत असतो आणि उत्कर्ष बाबा जेव्हा येतील तेव्हा जेवतात. तर मी दाखवते मी आज काय बनवणार आहे ते तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे. तर इथे मी कांदा, टोमॅटो, मिरची असं सगळं भाजून घेतलेलं आहे. 2 कांदा, 1 टोमॅटो घेतला आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत 5-7. आणि इथे हे फुटाणे घेतलेले आणि खोबरं घेतलेले आहे. आणि आज आपण भाजी याची करणार आहोत. हे सांडग्यांची, वडे बोलतात आमच्या इकडे, किंवा सांडगेही बोलतात, वडेही बोलतात. ते इतके सारे टाकणार नाही आहे मी, थोडेसे आपले काढून ठेवेल, नाही तर मग खूप घट्ट होईल, कारण की ते शिजून चांगलेच फुगतात. त्याच्यामुळे मग भाजी जास्त घट्ट हे सांडगे खूप होतील. तर मी यातले अर्धे तरी टाकणार आहे. रश्श्याची भाजी करणार आहे आणि त्याच्याबरोबर मी करणार आहे ज्वारीच्या भाकरी, कारण की आता पीठ दोन्ही संपत आले. तर आता मी अजूनही नाही पाहिलं नेमकं गव्हाचं आणि ज्वारीचं किती पीठ आहे. सकाळी केलं होतं तर अगदी थोडं थोडं राहिलं होतं, तर म्हटलं आता पाहूया. सध्या तरी मी भात लावून घेतलेला आहे याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये मी वाटण भाजलं तर पाहू शकता कढई कसली काळी झालेली आहे. आता तिला थोडंसं घासणार आहे आणि मग त्याला फोडणी देणार आहे. पाणी तर आपलं नाहीच आहे, पाणी पण नाही आहे. तर ते भांडी घासायचं म्हटलं की एक मोठं काम होतं इथे. तर म्हटलं चला आता आधी वाटण करून घेऊया आणि नंतर फोडणी देऊया, तेव्हा तुम्हाला दाखवते. खूपच उकळी आलेली आहे पाण्याला. भाजी शिजवण्यासाठी मी घेतलेलं आहे पाणी. गरम असं पाणी आहे आणि आपण कढई घासून घेतली आहे. कारण इथे पाणी नाही ना, तर मग भांडी घासायचा, पाणी ठेवायचा खूप प्रॉब्लेम होतो. तर गॅस आपण फास्ट केलेला आहे. तर मस्तपैकी थोडंसं तेल टाकून घेऊया. आपलं तेल इतकंच राहिलेलं आहे खोबऱ्याचं. आता मी ऑर्डर दिलेली आहे, लवकरच येईल ते. आणि कोणतं तेल मी मागवलेलं आहे ते आणि किती किमतीचं आहे किंवा कसं ते किंमत म्हणजे लावतात ती त्या तेलाची, एकदम 5 लिटर घेतलं तर ते पण मी तुमच्याशी शेअर करेल. आणि इथे मी हे वाटण करून घेतलं आहे वेगळं, खोबरं आणि तो आपला फुटाणा, आणि इथे कांदा, टोमॅटो, लसूण, बाकी अद्रक वगैरे जे होतं ना ते इथे. आता आपण देणार आहोत मस्त वेगळी फोडणी. बसंत तुम अपने मंगसो, ऋतु बसंत तुम अपने मंगसो, ऋतु बसंत तुम अपने मंगसो, ऋतु बसंत तुम अपने मंगसो. 6 वाजता क्लास आहे, त्याच्यामुळे चालली त्याची गाण्याची प्रॅक्टिस. आता इथे पाहू शकता तुम्ही मी घेतलेली हळद, जिरा पावडर आणि आपला मसाला. आणि मी हिरव्या मिरच्या ऑलरेडी टाकलेल्या आहेत. इथे पाहू शकता तेलाची जी तरी आहे ना, कॅच नाही करत कॅमेरा, त्याच्यामध्ये टाकून येते. मला मस्त हलवून घे.
इट लुक्स लाईक अ पाव भाजी. इथे पाहू शकता मस्त मसाले तेल सोडलेलं आहे. तर याच्यात मी आता ना वडे टाकून घेणार आहे आपले सांडगे. नंतर गरम पाणी टाकेल आणि मग ते खोबऱ्याचं आणि त्याचं वाटण नंतर जरा उकळी आली ना मग टाकणार आहे, म्हणजे तरी छान येईल. काय म्हणतोयस? इट लुक्स लाईक पाव भाजी. हां, हे पाहू शकता त्यात सांडगे टाकलेले ना. आता गरम पाणी मस्त ओतून घेऊ. अशी त्याला उकळी येऊन देऊया. असं कॅमेरा पकडून करायचं म्हणजे फार अवघड होतं. त्याला उकळी आली ना की मग तो टाकल्यामुळे त्याला लगेच उकळी आली. हे पाहू शकता की गरम पाणी टाकल्यामुळे लगेच उकळी आली ना, तर लगेच तर्री पकडणार आहे. त्याला मस्त असा झणका बसतो तर्रीचा, याचा गरम पाण्याचा चरचरीत असा, आणि मस्त असा सुगंध असा सुटलेला आहे इथे. आणि आपल्याला ना कोथिंबीर वगैरे असं काही, कोथिंबीर पण नाही आहे, कढीपत्ता नाही आहे, आज काहीच नाही. जे वाटण तुम्हाला दाखवलं ना तेवढ्या याच्यामध्येच मी भाजी बनवणार आहे, जशी होईल तशी. पण छानच होते. किती कधी कधी ना सामान जरी नसलं ना आणि अशाच्यात बनवली ना तर भाजी छानच होते. तर त्याच्यात थोडंसं पाणी मिक्स करते आणि असं टाकून देते. थोडं गरम पाणी टाकते आणि मग दोन टाकते त्यात. आणि किती रस्सा हवा आहे ना ते पण पाहते. आता जरा उकळायला ठेवलेलं आहे, जरा उकळू देऊया त्याला. तोपर्यंत उत्कर्ष काय करतोय ना ते पाहून येऊया. काय करतोय आता? मी राग बुकचं पाहत आहे. तर तिला आपली राग भूपालीमध्ये डबल करायचं तुला शिकलो होतो ना, पण इथे काहीतरी दुसरंच आहे. काय? सखी बधूर बधूर बुरली. ते मला नाही काही कळत. थोडंसं गा बरं, तुझा आवाज कसा आहे पाहूया. समजत नाही मला. तुझं आवडतं बस. हां, तुझं आवडतं गा. ऋतु बसंत तुम अपनी उमंगा सो पी ढूंढन में निकसी घर सो. ऋतु बसंत तुम अपनी उमंगा सो पी ढूंढन में निकसी घर सो. आओ जिलाला घर विठलाऊ पाग वंदाऊ पीरी सरसो. आओ जिलाला घर विठलाऊ पाग वंदाऊ पीरी सरसो. ऋतु बसंत तुम अपनी उमंग सो. ऋतु बसंत तुम अपनी उमंग सो. हे शिकतोय आता सध्या. राग बागेश्री. हे बघ, पेज नंबर 37. बागेश्री हे पुस्तक भरपूर म्हणजे जे म्युझिक शिकतात ना त्यांच्याकडे असतं. जे अनाकडे पण आहे पुस्तक. चालेल, चल आता 10 मिनिटं राहिलेत. माझी भाजी उकळली ना की मग गॅस बंद करते. तुला घरी आली ना, आलो ना. हां, मग मी तोपर्यंत चपाती नाही तर भाकरी. भाजी खायला आता नको. भाकरी सकाळी खाल्ली भाकरी. आज सकाळी त्याला जबरदस्ती भाकरी खावी लागली. आता भाकरी खाल्ली नाही. हां, 2-3 वेळेस तसं मी भात लावलेला आहे, पण भाकरीच करणार आहे. कारण गव्हाचं पीठ पण आता संपले, गहू भरावं लागतील. आता भात पण लाव. म्हणजे ज्वारी आहे माझ्याकडे, आईने दिलेली, तर ती आणते दळून. आणि मग नंतर गहू आणि नाचणी थोडीशी घेऊन ते पण दळायला टाकायचंय. मला नाचणीची खूप आवडते. पण आता नाचणीचं आहे. नाचणीची भाकरी आणि हे छान लागतं. आमरस कोण खातात नाचणीची भाकरी. मला ठेचा बेसन कसं आवडतं त्याच्याबरोबर. उत्कर्षला सोडून आलेली नाही आहे आत्ताच, आणि येताना थोडंसं भाजीपाला घेऊन आलेली आहे. तर तुम्हाला सांगते मी कितीला आणलेलं आहे आणि काय काय आणलेलं आहे हे तुम्हाला दाखवते. त्याआधी भाजी मी ना हे पाहू शकता. आपली भाजी मस्त अशी शिजून झालेली आहे. तिला मी आता ह्या भांड्यात काढून घेते. मस्तपैकी अशी घट्ट झाली.
उत्कर्ष पप्पांना अशाच घट्ट भाजी आवडतात आणि त्यातली त्यात पातळच होती भाजी, पण मला वाटतं ती वाटाण्याने ना आणि थोडं आपण त्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे ना हरभरा नाही फुटाणे, त्याने घट्ट झाली आहे. तर अशीच घट्ट आवडते त्यांना. इथे तवा ठेवलेला आहे. आज मी जरा त्याला थोडंसं व्यवस्थित थोडं घासण्याचा प्रयत्न केला, पण पूर्ण नाही काढला, कारण की म्हटलं मग तो पातळ होत जाईल आणि याला चपाती चिटकतेच. पण आज मी काही चपाती करणार नाही आहे, मी करणार आहे भाकर. आणि पाहू शकता दळण संपलेलं आहे आपल्याला आता दळण करावंच लागणार आहे. जे ज्वारीचं पीठ आहे आणि आता मी 2 भाकरी करणार आहे, भात आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस शक्यतो आम्ही एकच भाकर खातो, एक भाकर थोडासा भात. उत्कर्षात भाकर बोलले मी भाकरच खाणार नाही, मी भात खाणार आहे, फक्त भात भाजी. त्याच्यामुळे मग 2च भाकरी करणार आहे ह्या दोघांपुरत्या. आणि हे बस आता शॉर्टकट, म्हणजे आज खूप थोडा स्वयंपाक आहे. आणि ते भाकरी ठेवणार आहे जरा थंड व्हायला. थंड झाले की मग डब्यात ठेवेल व्यवस्थित गुंडाळून, कारण की लगेच उत्कर्ष आला तर मी जेवेल. उत्कर्ष बाबा कधी येतात ते माहीत नाही. तर चला आता आधी भाकर करून घेऊया आणि मग मी तुम्हाला भेटते. कशी झाली सांगा भाजी? वडे नको खाऊ, वडे नंतर खा, भाजी भाकरी खाऊन सांग मला कशी झाली. नेहमीच सारखंच नुसतं खरं खरं सांगायचं. खरं परत खाऊन सांग वाटलंच तर. तिनं आता खूप वेळ झाला ना, तर मग ती जशी जशी थंड होत चालली तशी घट्ट होत चाललेली. आवडली? तर आपली सांडग्याची भाजी आहे, वड्याची. आणि नाही, छान झाले. आजीने दिलेले आहेत ना माझे, त्याला भाजून आवडतात. आता पहिलं क्लासहून आलाय, बॉटल बोर्ड बॅग कशी फेकून दिले. देठून ठेवून ना द्या, जेवून घ्या आधी. हातपाय धुतले, ओला झाला किती. शर्ट ओला झाला. असू दे, चल मी पाणी देते तुला, जेवून घे. नाही ती बॉटल घे मागची, घे जेव. भाकरी संपवायची, भाकरी पण संपवायची आहे. एकदम फक्त थोडा असा फुललेला नाही पाहिजे. तो कुपनाचा तांदूळ आहे, जरा मोठा मोठा आहे ना, त्याच्यामुळे. कोलम असेल ना तर जरा बारीक असतो. छोटा खूप दिवसातून कोथिंबीरची गड्डी भेटली, जरा स्वस्त, 30 रुपये. खूप दिवसानंतर. याच्या आधी आणली होती ना, साधारण एवढीच गड्डी होती, ती 60 रुपयाला आणली होती. ती गेली मला जवळजवळ 10 दिवस. आणि मेथी आणली आहे, तर मेथी पण 30 रुपयाला आणली. आता लगेच निवडून ठेवूया आपण, म्हणजे भाजीला होऊन जाईल ऐन वेळेस. पराठे भाजी, मला ना सुकी भाजी खायची खूप इच्छा झालेली आहे, जी आपली शेंगदाणा टाकून बनवतो ना सुकी, तशी भाजी. कारण याच्या आधी मी खाल्ली होती ना, ती याची खाल्ली होती, मेथावणी खाल्ली होती, म्हणजे रस्स्याची भाजी. आणि वांगे आणलेले आहेत. उत्कर्ष बाबांना भरलेलं वांगं आवडतं ना, त्यांसाठी आणलं आहे. दुधी आणलं आहे, उत्कर्षला हलव्यासाठी आणलेला आहे हा. आणि शेंगा आपल्या 2 भाज्या होतील एवढ्याच्यात. आणि अद्रक आणलं आहे. अद्रक आता कसं पावसाळा लागला, त्याच्यामुळे ना चहाला वगैरे लागतो अद्रक भरपूर,
त्याच्यामुळे अद्रक जास्तच आणलं आहे ना, ते इतकं आणत नाही मी शक्यतो. आणि 1/2 किलो मिरची आणलेली होऊ शकते. मस्त अशी तिखट. मागच्या वेळेस ना उत्कर्षच्या पप्पाने आणली होती मिरची 1/2 किलो, मस्त अशी तिखट, खूप झणझणीत होती. आता ही किती तिखट आहे काय माहिती. वाटते तर तिखट, पण काही काही वरून वाटत जरी असलं ना तिखट तिखट लागत नाहीत त्या. तिखट अशी होते. तर चला आपण याला आता निवडून घेऊया मस्तपैकी. मेथी, कोथिंबीर सगळं निवडून व्यवस्थित ठेवूया. आणि हां, खास म्हणजे हे सांगायचं विसरली की हा भाजीपाला मी साधारण 250 ते 250च्या दरम्यान आणलेला आहे. कारण मी 250 रुपये दिले होते त्यांना, त्यातले मला वाटतं त्याने मला 25 रुपये मागे दिले. 25 रुपये. आता यातलं तुला कोणतं भाजी खायची उद्या? शेवग्याची. नाहीतर शेवगा, नाहीतर हलवा तर तो डब्याला बनवेल मी. मग त्याची भाजी खायची का? डाळ आणि कद्दू, म्हणजे हे कोणता, भोपळा ना? नाही तसं नाही, हलवा. काय खायचं? हलवा खायचा. बरं. मग तिघांना पण हलवा आवडतो. भाजीचा असा कंटाळा आला ना तर हलवा करून खायचा मस्तपैकी. तर चला घेते निवडून. म्हणजे उत्कर्षचे पप्पा आज येणार आहेत लवकर. म्हणजे आता वाजले किती तो काय दाखवते तुम्हाला. 7:30 झालेत. उत्कर्षला मी क्लासवरून घेतलं आणि एक राऊंड मारून आलो. जरासा अर्धा तास चालून आलो. चालून आलं का टाच खूप दुखायला लागते. बाहेर खूप चिकचिक आहे. आणि आवडले? शिजल्यानंतर छान लागतात ना भाजीतले. म्हणजे जे आपण भाजून खातो त्याच्यापेक्षाही शिजून छान लागतात. बरं. तर काय सांगणार होती विसरली बाबा. आज स्वामींना जायचं होतं. आज गुरुवार होता ना. जाऊया. आता कुठे, आता खूप लेट झालं. पाऊस पण चालू झालेला आहे ना. तिकडे आउटसाईडला आहे ते स्वामींचं मंदिर, त्याच्यामुळे तिकडे गाडी तर काही जात नाही. आणि मेन रस्त्यापासून खूप लांब आहे, त्याच्यामुळे पावसात तिकडे जायलाच जमत नाही. त्याच्यामुळे कदाचित आज पण कॅन्सल. दुपारपर्यंत म्हणजे दुपारी म्हणजे 12-1 वाजेपर्यंत पाऊस नव्हता. पण नंतर दुपारी स्कूलला उत्कर्षला आणायला गेली तेव्हापासून जो पाऊस चालू झाला आहे इकडे, भरपूर पाऊस. मला तर 11-12 वाजल्यापासूनच पाऊस चालू झालेला आहे. तर अजूनही पाऊस आहे. खूप चिकचिक झाली, सारखा पाऊस येतोय. आणि इतके मच्छर झालेले आहेत ना, खूप मच्छर झालेले आहेत, खूप चावतात. भाजी झालेली आहेत निवडून. हे पण शेंगा अशा तोडून ठेवल्या आणि तुम्हाला दाखवते. अशी कोथिंबीर ठेवली आहे मस्तपैकी. याच्या खाली कपडा टाकलेला आहे. आणि मेथी उद्या करून टाकू. इथे आहेत वांगे आणि इथे आपल्या मिरच्या मस्तपैकी. आणि अद्रक भरून ठेवले याच्यामध्ये, पण सगळं बसलं नाही म्हणून इथे ठेवले. आणि सकाळी दुधी भोपळा आपण हलवा करणार आहोत. तर इथे माझ्या भाज्या झाल्या निवडून मस्तपैकी. करू शकता अशा. आता इतक्याशा भाज्या आणलेल्या आहेत. कसं त्याच्यामध्ये कचरा निघलाय. आणि इतक्या अशा भाज्या आपल्या आज जरा स्वस्त भेटल्या, नाही ते एरवी खूप महाग असतात. कोथिंबीरसुद्धा मस्त भेटलेली आहे. कोथिंबीर छान भेटली. शेंगा पण चांगल्या आहेत. वांगी बरे आहेत. मिरच्या पण छान आहेत. अद्रक आहे. अद्रक बाकीचं आपण याच्यात ठेवले. आणि मेथी पण मस्त आहे. काय कुठं चाललं उत्कर्ष? हां चल, झेरॉक्स काढायचं ना. उंच आहे ती, नाही जमत. मला लागला आता चिमटा. जाऊ दे. कुठे? इथे. ते लागले. मी पुढे बसेल तिथे. गाडी निघू दे बाहेर. मस्त
इकडची लाईट, इकडच्या लाईटला काय झालं? हा हा लाईट गेला का काय? हा नवीन बसवला वाटतं. हा सोलर पॅनलचा आहे. हा सोलर पॅनलचा बसवलाय बहुतेक. इकडे पण दोन आहेत. पहिले इकडे दोन आहेत. आता परत किती वाजेपर्यंत याल वापस? नहीं 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 साहेब नहीं लुटने लावायचं बच्चा नाही त्याचे फाईन लागते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ते असं प्रॉब्लेम येऊ शकतो ना मग. कोणी दिलंय? तुमच्याकडेच राहिले नाही जमा करावं लागते ड्युटी नसल्यावर ज्या असेल तेव्हा त्या देऊन टाकतात राईट. एकच आहे की खूप सारे आहेत? काय हे एवढं एकच असतं एकच असतं? एकच आहे. हो तसं तबलीचे फोटो आहे काय? हा तबलेची ऍक्टिव्हिटी उद्या. कलर फ्रायडे ऍक्टिव्हिटी. हा कलर आहे. आणि कलर प्रिंट आहे का? कलर प्रिंट आहे. कलर प्रिंटला भरपूर पैसे जातात म्हणून म्हणत होती आपल्याला प्रिंटर हवंच आहे. नाही नाही हे किती प्रिंट काढायचे? 3? नाही एकाच पेजवर सगळे बसवायचे. का? 15 बाय 15चं लागतंय सेंटीमीटर. ते एका कलर पेजमध्ये होऊन जाईल. त्यांना सांगावं लागेल सेट कराय का A4 साईजमध्ये आणि त्याचं झेरॉक्स देतात. तुम्ही फक्त सांगा माझ्याच्यावरून पाठवले मी सांगते त्यांना कसं सेट करायचं. आणि तुम्ही सकाळी किती वाजेपर्यंत येणार? आतमध्ये बंद झालं होतं गाडी. हा समजलं होतं की गाडी बंद होते. पडला मग काही करू आता. एवढ्यासाठी इतक्या लांब यावं लागलं एका झेरॉक्ससाठी. अजून थोड्या वेळाने आलं असतं ना इथे कोणी दिसलं नसतं. सगळं बंद होऊन जातं. आतमध्ये बंद झालं होतं गाडी. हा समजलं होतं की गाडी बंद होते. पडला मग काही करू आता. एवढ्यासाठी इतक्या लांब यावं लागलं एका झेरॉक्ससाठी. अजून थोड्या वेळाने आलं असतं ना इथे कोणी दिसलं नसतं. सगळं बंद होऊन जातं. उसको ना A4 पेज पे बिठाओ सबको. हाँ वो भी एक साइड में और वो दोनों है ना ऊपर के. हाँ तीनों एक पेज पे.